आज होता नवरात्रीमधील 5वा दिवस आणि आजचा रंग आहे हिरवा आणि आजचं जे देवीचं रूप आहे ते म्हणजे स्कंदमाता. कार्तिकेच्या माताच्या नावाने ओळखले जाणारं स्कंदमाता. तर कार्तिकेय देवांच्या आईचे नाव होते स्कंदमाता. त्यांच्या नावानेच आज देवीची पूजा केली जाते. तर अशा पद्धतीने छान अशी आजचा जो आहे तो स्कंदमातेचा अवतार आहे. आणि आज मी म्हटलं चला घरच्या घरी ज्या आहेत त्या वेण्या ज्या आहेत त्या घरीच बनवूयात. मी ह्याचा व्हिडिओ एक म्हणजे इंस्टावरती पाहिला होता आणि मला ही वेणीने इतकी सुंदर वाटली आणि म्हटलं चला मार्केटमध्ये आता बघू शकता नवरात्रीमुळे इतक्या वेण्या महाग झालेल्या आहेत. मिनिमम 30-40 रुपयाच्या खाली तर कोणीच वेणी देत नाही. आणि इतके म्हणजे आपल्याला आता ओट्या वगैरे भरायच्या असलं देवीला की मिनिमम 7-8 तरी वेण्या लागतात. आणि म्हटलं चला आपण जे आहे ना ह्यावेळेस घरीच ट्राय करूया. आणि बघा मी मस्त एक व्हिडिओ पाहिला होता त्यानुसार जे आहे ना ही वेणी बनवली आणि इतकी सुंदर आहे बनवायला आणि इतकी सोपी सुद्धा आहे ना. मला वाटलं नव्हतं की मला इतकं छान असं जमेल आणि इतकी सोपी होती. तर बघा मी तुमच्यासोबत पण शेअर केलेलं आहे. अशा पद्धतीने 3 धागे घेऊन आपल्याला छान असे त्याच्या साह्याने आपण इतकी सुंदर वेणी बनवू शकतो आणि आपल्याला पाहिजे तशी बनवू शकतो. अगदी आपल्याला वेगवेगळी फुलं वापरायची असतील, कशा पद्धतीचे फुलं हवेत तशा पद्धतीच्या फुलांची आपण छान अशी सुंदर वेणी बनवू शकतो आणि तेही घरच्या घरात. आता मी इथे ना देवासाठी छान अशी डेली फुलं आणत असते. तर मी ही जी आहेत ना सगळी अशी वेगवेगळी पाव किलो फुलं आणली होती आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला विश्वास बसणार नाही माझ्या एक 5 वेण्या बनवून झाल्या होत्या आणि भरपूर सारी फुलंसुद्धा राहिली होती. तर अशा पद्धतीने मी वेगवेगळे फुलं वापरून छान अशा 5 वेण्या ज्या आहेत त्या तयार करून घेतल्या आणि इतक्या सुंदर झाल्या होत्या वेण्या आणि इतक्या छान दिसत होत्या. म्हटलं चला. आणि ह्या मी पाव किलो ही जी फुलं आहेत ना 80 रुपीजची आणले होते. आता इथं जर मी 2 वेण्या घेतल्या असतात लगेच 80 रुपीज झाले असते, पण इथे माझे 5 वेण्या होऊन सुद्धा मस्तपैकी भरपूर सारी फुलं सुद्धा शिल्लक राहिली होती. तर किती छान असा उपयोग झाला ह्या सगळ्या गोष्टींचा. आपल्याला ना हल्ली म्हणू शकतो ना आपल्याला ऑनलाईनवर म्हणा सोशल मीडियावरती म्हणा इतक्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना आपल्याला माहिती होतात, इतक्या साऱ्या गोष्टी शिकायला सुद्धा मिळतात. खरंच त्याचा यूजसुद्धा खूप छान आहे. आपण जेवढं शिकण्यासाठी याचा यूज करू ना तितकं खूप चांगलं आहे. आणि इतके छान छान काही जण व्हिडिओ शेअर करत असतात ना त्याच्यामुळे आपल्याला बरीच सारी छान अशी माहिती मिळते. तर इथे बघा मी सुंदर अशा 5 वेण्या ज्या आहेत ते वेगवेगळे फुलं वापरून छान अशा ह्याच्यामध्ये तर बघा गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा समोर डिझाईनला लावलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने माझ्या छान अशी जी फुलं माझ्याकडे होती त्याच्यामुळे वेण्या केलेल्या आहेत. आणि आजची जी होती ती बेलाची माळ होती. तर बेलांची जी पानं आहेत ती छान अशी आणली होती मी आणि त्याच्यात मस्तपैकी माळ जी आहे ती छान अशी बनवून घेतली. आणि बघा इथे बाजूला पिशवीमध्ये फुलं दिसतात तुम्हाला, ही एवढी उरलेली फुलं आहेत पाव किलो फुलांमधली. हाय हॅलो नमस्ते. तर कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर KNB फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आणि आज नवरात्रीचा 5वा दिवस आहे आणि आजचा रंग आहे हिरवा. आज 5वी माळ आहे. तर 5वी माळ जी आहे ती बेलाची आहे. तर छान अशी मी बेलाची ही जी माळ आहे ना ती घातलेली आहे आणि मस्तपैकी हिरव्या कलरचा छान असा ड्रेस सुद्धा वेअर केलेला आहे. आणि आमच्या विरूचं बघा फ्रीज मध्ये काय चाललंय. अरे बाबू फ्रीज मध्येच बसायचंय का तुला? आपल्या जय बाप्पाला जायचं ना? तर आज शुक्रवार आहे आणि 5वी माळ पण आहे. तर मला ना छान असं देवींच्या ओट्या भरायच्या आहेत. तर म्हटलं ज्या माझ्या घटाची जी माझी घरची देवी आहे तिची ओटी भरणार आहे. तसंच मी कुलदेवीची ओटी भरणार आहे. आमच्याकडे गावी मशव असतात त्याची सुद्धा मी इथे बाजूला जी आहे ती ओटी काढून ठेवणार आहे. नंतर गावाला गेल्यानंतर मी ती तिथे ठेवून देईल. त्यानंतर मी मंदिरात सुद्धा जाणार आहे. 3-4 देवी ज्या आहेत त्या टोटल असं 5 देवींची मी ओटी भरणार आहे. तर त्यासाठी मी सामान सुद्धा आणलंय. तर छान असं सगळं सामान वगैरे घेतलंय मी आणि आता ओटी भरण्यासाठी आम्ही निघालो आहोत. विरूला मी सोबत घेऊन जाणार आहे. आणि पहिले जे आहे ते घरच्या म्हटलं देवीची आरती वगैरे करून घेते. बाबू विरांश आमच्या विरूला ना फ्रीज शिवाय करमतच नाही. तो दिवसभर फ्रीज मध्येच असतो. त्याला किती ओरडात. त्याने मार सुद्धा खाल्लाय मगाशी माझा. मगाशी तर काय केलं त्याने पेन्सिल घेतली आणि सोप्यावरती त्याची टोकणी असं मध्ये घालत होता. त्याच्यामुळे मी त्याला जोरात फटका दिलाय तर रडत बसला होता. हे गरम होतं माझ्या लक्षातच नाही आलं. सोना तसं नाही करायचं बाबू. दिवे लावलेत मी जय बाप्पाला. आरती करूया ना आपण. तू टाळ्या वाजवतो का? कसं वाजवतो? तसं वाजवतो. बरं इथे थांबतो. इथे थांबलं दिसतोस. आमच्या विरूला ना कॅमेरा खूप आवडतो. तर स्पेशली त्याला कॅमेऱ्यामध्ये मी शूट करत असते ना तेव्हा तसं चालू असतं. हाय हॅलो. तिथे नको घातलं. इथे इथे तू इथं थांब. इथं दिसतोस.
हा बघ, हा इथून टाळ्या वाजवायच्या. मी आरती करते. हा तर आजची आरती मी आणि विरू करणार आहोत. विरूचे पप्पा गेलेले आहेत जॉबला. बाबू मला पण भीती वाटते. गटाला पाणी वगैरे घालून घेतलंय, मस्त माळ वगैरे घातलीये. चला जय अंबे माता की जय, दुर्गा माता की जय, जय श्री महालक्ष्मी नमः. दुर्गे दुर्गड भारी तुझविन संसारी, अनाथनाचे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी तर मी इथे जे देवीसाठी सामान घेतलंय ना ते छान असं सांगतोय बघा. ह्याच्यामध्ये हळदी कुंकू घेतलंय आणि मला लांब आहे तर म्हणून म्हटलं सांडायला नको म्हणून हळदी कुंकूच्या पुड्या, दिव्यासाठी ह्या अशा कांड्या घेतलेल्या आहेत तुपाच्या. म्हटलं त्या पंतीमध्ये तिथे लावेन छान अशा. आणि ह्याच्यामध्ये ह्या अशा धूपबत्ती घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यानंतर इथे मी देवीसाठी छान अशा ह्या ओढण्या घेतलेल्या आहेत. मी इथं बसून दाखव तिथं बस. आणि आम्ही तुम्हाला दाखवल्या त्या सकाळी छान अशा मी ह्या घरी वेण्या बनवल्यात. तर ह्या वेण्या घेतलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये सगळ्या अशा 4-5 वेण्या घेतल्यात. ह्याच्यामध्ये सुपाऱ्या, पान सुपाऱ्या, हळकुंड, खोबरं वगैरे हे सगळं घेतलेलं आहे. वेगवेगळे सगळे एक घेतले. ही पुडी घेतली आहे. त्यानंतर देवीसाठी लागणारे हे सौभाग्य अलंकार. ह्याच्यामध्ये बांगड्या आहेत, हळदी कुंकू आहे, काजळ आहे, आरसा, पिना, टिकली, मेहंदी, कपडा, कंगवा वगैरे हे सगळं. ही सुकी मेहंदी आहे, हिवाळा. हा तर ह्या सगळ्या ज्या आहेत ना ह्याच्यामध्ये पूर्ण सेटच येतो. तर पूर्ण ह्याच्यामध्ये देवीचं जे आहे ना देवीचं पूर्ण सौभाग्य अलंकारच आहे. तर ह्या घेतलेल्या आहेत मी. आणि हिरवा ब्लाऊज पीस घेतलेला आहे. ब्लाऊज पीस घेतलाय. त्याच्यानंतर हे जे आहे ना ते पूर्ण असं ठेवणार आहे मी. म्हणजे हे असं नॉर्मली नाही बाबू तसं नाही तोडायचं. तर ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या मी घेतलेल्या आहेत. आणि आता मला नारळ घ्यायचं ते जाताना म्हटलं दुकानामधून 1-2-4 नारळ जे लागणार आहेत ते घेते. घरी पण मला देवीची ओटी भरायची आहे तर नारळ नव्हतं म्हणून मी काय आता भरली नाही. तर म्हटलं येताना नारळ घेऊन येईन तर घरच्या देवीची पण ओटी भरेन. तर असं सगळं साहित्य जे आहे ना ते मी पिशवीमध्ये घेतलेलं आहे. आणि एक सोबत असा मी हा ट्रे घेऊन जाणार आहे. म्हणजे तिथे जे आहे ना मला व्यवस्थित सगळं काढून घेता येईल. कारण की मंदिरात खूप गर्दी असणार आहे. तर सगळं असं पिशवीतून एक वस्तू तर काढताच येणार नाही. तर साईडला बसून थोडंसं काढून मग एकदाच जे काय आहे ते पूजा वगैरे करून घेईन. कारण की आज शुक्रवार आहे आणि भरपूर गर्दी असणार आहे मंदिरामध्ये. तर हा ट्रे मी पिशवीमध्ये सेपरेटली घेऊन जाणार आहे. तर चला आपली मस्तपैकी पूजेची बॅग रेडी झालेली आहे आणि मस्तपैकी मी निघाली आहे आता. आणि दर दिवशीप्रमाणे आजची जी हिरव्या कलरची रांगोळी येते ती बघा. सुंदर अशी पानं काढून छान अशी हिरव्या कलरची रांगोळी मी मस्तपैकी सुंदर काढलेली आहे. आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो मंदिरामध्ये. तर इथे गावदेवीचं मंदिर होतं. इथे महालक्ष्मी, महाकाली, महा सरस्वती वगैरे अशा 3 देवी होत्या. तर त्यांना सुद्धा छान अशा हिरव्या रंगाच्या साड्या घातल्या होत्या. देवी इतक्या सुंदर दिसत होत्या. त्या गिरणा सुद्धा छान अशी ओटी भरली. गिरणे सुद्धा दर्शन घेतले, मी सुद्धा घेतले. आणि विरू बघा किती एन्जॉय करत होता. विरूला सगळं हे खूपच आवडतं. आणि लहान मुलांना शक्यतो मंदिरामध्ये वगैरे घेऊन जावे. कारण की आपले संस्कार, आपले धर्म वगैरे संस्कृती आपल्या लहान मुलांना हे माहितीच असलं पाहिजे. त्यानंतर आम्ही गेलो विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये. इथे सुद्धा मूर्तीला खूप सुंदर असं सजवलं होतं. आणि रखुमाई देवीची छान अशी मी ओटी सुद्धा भरली. दोघांची पूजा केली. छान असं दिव्याने ओवाळलं. आणि इतकं सुंदर वाटत होतं. इतकं मनाला शांत वाटतं. आणि मंदिरामध्ये गेल्यानं एक वेगळी सकारात्मक ऊर्जा जी आहे ती आपल्याला मिळते. इतकं छान वाटतं आणि इतकं थंड आणि इतकं प्रसन्न वातावरण शांत असतं.
खरंच खूप छान वाटतं. कधीतरी आठवड्यातून एकदा तरी मंदिरात जा, इतकं भारी वाटतं ना, खरंच खूप छान वाटतं. तर इथे सुद्धा छान असं मी मस्तपैकी पूजा झाली. इथे गर्दी तेवढी नव्हती आणि विरू बघा मस्त खेळत होता आणि मी मस्तपैकी पूजा जी आहे ती माझी छान अशी करून घेतली होती. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि मस्तपैकी विरूसाठी उद्या विरूच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन होतं, गरबा वगैरे होता. तर त्याला मी छान असा ड्रेस आणला होता आणि त्याला लगेच घालून बघायचा होता आणि बघा कसं डान्स करत होता. मला म्हणत होता मम्मी तू गाणं म्हण आणि मी डान्स करतो. मला काही येत नाही पण मला जसं जमेल तसं म्हणत होती आणि तो डान्स करत होता बघा. तर अशा पद्धतीने नवरात्रीचा हा सुद्धा दिवस इतका सुंदर गेला, खूप छान वाटलं आणि विरूसुद्धा खूप खुश होता. आणि विरूला ड्रेस आणल्यामुळे त्याला खूपच भारी वाटत होतं आणि उद्या स्कूलमध्ये सुद्धा छान असा डान्स करणार आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया अशाच छान छान ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.